नेते अजितदादा पवार, आमचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, ज्येष्ठ नेते छगन भुजबळजी, हसन मुश्रीफजी, जिरवळ साहेब, धनंजय मुंडे आणि सगळे आमचे ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी माझा अर्ज भरलेला आहे राज्यसभेसाठी। आणि या राज्यसभेवर यापूर्वी पण मी होतो। माझी आता टर्म चालू असताना मी परत फॉर्म भरला आहे। त्याच्याविषयी लोक तर्क लावत आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की काही गोष्ट गुलदस्त्यातच राहू द्या। आम्ही पण राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हालाही काही ना काही घडामोडी करावंच लागते। आणि बघू, आता आमच्याकडेही खूप सारे लोक इच्छुक आजूबाजूला नजर येत आहे आणि त्यामुळे येणारा काळ तुम्हाला हे स्पष्ट करून देईल की आम्ही आज फॉर्म का भरलेला आहे। मला खात्री आहे यावेळेस बिनविरोध निवडणूक होणार आहे, पण नक्कीच ही आमची रिक्त असलेली जागा आमच्याकडेच राहणार आहे आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये जे काय आहे चित्र तुम्हाला स्पष्ट नजर येईल। सर, संजय राऊत में जाना चाहेंगे सर, अभी कधी असं घडलं नव्हतं। 4.5 वर्ष बाकी असून सुद्धा त्यांना उमेदवारी दिली तुम्हाला। आता देशात काही नाही घडलं याचा अर्थ हे नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांच्या नेतृत्वामध्ये अशा काही नवीन गोष्ट घडतच राहील, याची वाट बघा। अपात्रतेचा काही विषय नाही। सर, अभी आपके अभी जो दोस्त है जिनके साथ आपने फोटो खिंचाई, उन्होंने कहा कि एक डर का माहौल है जिसकी वजह से जिनका 4 साल बाकी था उसके बावजूद उनको कैंडिडेट बनाया गया है। इसके ऊपर क्या कहेंगे? चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे। जर मी सर्वमान्य असेल तर हे याच्यापेक्षा चांगली म्हणजे गोष्ट काय असू शकते? आनंदाची बाब आहे। आणि 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 मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, आमची महायुती एकदम घट्ट आहे, चांगलं काम करणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये परत एनडीएची सरकार ही नक्कीच येणार आहे, हमखास येणार आहे, 400 पार येणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक लोक, अनेक सर्वे वगैरे वगैरे जे काही दिशाभूल करणारे येत आहे, त्याच्यातही मी तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो की आम्हाला खात्री आहे की महाराष्ट्रामध्येही 45 जागा महायुतीची नक्की येणार आणि महाराष्ट्राच्या येणाऱ्या मोदी साहेबांच्या विजयमध्ये मोठा योगदान राहणार आहे। आमचे सगळे जे सहकारी आहेत त्यांनी एकमताने मी जावा असा निर्णय केला। आमच्याकडे आणि सगळ्या पक्षांमध्ये इच्छुक लोक असतात, सगळे योग्य असतात, पण सगळ्यांना संधी एकाच वेळी देता येत नाही। आता उरलेली जागाची पण संधी राहणारच आहे, आमच्या पक्षाकडेच राहणार आहे, म्हणून कोणी यामध्ये कुठलाही तर्क वितर्क लावू नये।